देव वसे चित्ते त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी परमात्म्याच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं एक विशेष मागणं मागितलेलं आहे. तुकोबरायांनी परमात्म्याच्या चरणाजवळ मागणं मागितलं. ते मागणं कोणतं, त्याचं स्वरूप काय, ते मागणं तुकोबरायांनी का मागितलं, मागण्याचं त्या महत्त्व काय, या सगळ्याच गोष्टीचं चिंतन आपल्याला आपल्या मर्यादित वेळेमध्ये करायचं आहे. परंतु या प्रत्येक गोष्टीवर वेगवेगळा प्रकाश टाकण्याच्या पेक्षा मी या सगळ्याचा साकल्यानं विचार करतो. त्याच्याकरता या अभंगाची एक थोडीशी पार्श्वभूमी कल्पित संवादाच्या रूपानं आपल्यासमोर ठेवतो. तुकोबरायांनी या अभंगामध्ये परमात्म्याच्या चरणाजवळ मागितलं, पण त्याच्या मागे काय घडलं याचा विचार थोडासा सांगतो. काय झालं, तुकोबराय हे वारकरी, त्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे वारी करता म्हणून ते पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर तुकाराम महाराज परमात्म्याच्या दर्शनाकरता म्हणून मंदिरामध्ये गेले. चंद्रभागेचं स्नान झालं, तुकाराम महाराजांची प्रदक्षिणा पूर्ण झाली, काही कुठे कीर्तन प्रवचन झालं आणि भगवंताच्या दर्शनाकरता म्हणून तुकोबराय भगवंताच्या रांगेमध्ये उभे राहिले. उभे राहिल्यानंतर हळूहळू हळूहळू सरकत तुकोबराय मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत आले. लांबून तुकोबरायांनी परमात्म्याला बघितलं. तुकोबरायांना खूप समाधान वाटलं, खूप आनंद वाटला. ज्याच्याकरता आपण इतक्या दुरून वाटचाल करत इथपर्यंत आलो, तो परमात्मा म्हणजे सामान्य कोणी नसून साक्षात परब्रह्म आपल्याला दर्शन देण्याकरता इथं उभा आहे. तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये भगवत चिंतनाच्या संबंधानं काही भावना निर्माण झाली. आणि तुकोबरायांच्या जीवनामध्ये त्यांना तो एक आनंदाचा क्षण वाटला. हळूहळू सरकत तुकोबराय भगवंताच्या चरणाजवळ आले. तुकोबरायांनी भगवंताच्या चरणावर मस्तक टेकवलं. तुकोबरायांना वाटलं कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. बाबा बस अजून काय लागतं मानवी जीवनामध्ये. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या, बस जीवन धन्य आहे आपलं. ज्याच्याकरता योगी उपासना करतात, ज्याच्याकरता ऋषीमुनी ध्यान करतात, ज्याच्या प्राप्तीकरता मोठे मोठे ज्ञानी या खडतर असणाऱ्या ज्ञानमार्गावरून प्रवृत्त होतात, ते आपल्याला इतकं सोपं सुलभ रूपानं आपल्याला विटेवर उभं दर्शन देत आहे. अजून काय पाहिजे. योगी या दुर्लभ तो म्या देखील साजणी. तुकोबरायांना खूप आनंद वाटला आणि या भगवंताचं दर्शन आपल्याला झालं, आपल्या जीवनाची धन्यता झाली. याचा इतका आनंद तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये दाटून आला की तो आनंद तुकाराम महाराजांच्या डोळ्यावाटे पाझरायला लागला. तुकोबराय रडायला लागले. तुकोबरायांचं रडणं हे आनंदाचं रडणं होतं. आनंदाश्रू तुकोबरायांच्या डोळ्यातून पाझरायला लागले. खूप आनंद, खूप समाधानाचा अनुभव तुकोबराय घेत होते. गंमत अशी झाली की भगवंताच्या दर्शनानं तुकोबरायांना जेवढा आनंद झाला त्याच्या 1,00,000 पटीनं जास्त आनंद तुकोबरायांच्या दर्शनानं भगवंताला झाला. भगवंताला खूप समाधान वाटलं. अरे सकाळपासून पुष्कळ आले आणि गेले, पण याच्यासारखा कुणी भेटला नाही. पुष्कळ जण आले, भक्त भगवंत येऊन गेले, दर्शन घेऊन गेले, प्रार्थना करून गेले, अमुक करा तमुक करा, माझा संसार बरा करा, माझ्या प्रपंचामध्ये जरा चांगलं ठेवा, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, असं म्हणत मला प्रार्थना करत गेले. पण असा महात्मा आपल्याला बघण्यात नाही, आत्ताच बघण्यात नाही असं नाही. योगे 28 विटेवर उभं राहण्याचं सार्थक आज या महात्म्याच्या दर्शनानं आपल्याही जीवनाचं झालं. देवालाही खूप आनंद वाटला, देवालाही भरून आलं आणि देवही रडायला लागले. तुकोबरायांच्या दर्शनानं देवालाही इतका आनंद झाला, देव परमात्मा रडायला लागला. एक वाक्य बोलतो बघा, जमलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. असं असतं महाराज. ज्ञानोबराय तुकोबरायांसारखे भक्त भेटायला देवालाही नशीब असावं लागतं. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबराय तुकोबरायांसारखे भक्त देवाला कुठले भेटायला गेले हो, आपल्यासारखेच.
पुष्कळ पुष्कळ पुष्कळ, काय त्याला कमीच नाही अशा भक्ताला. पण ज्ञानोबाराय तुकोबारायांसारखे भक्त भेटायचे. देवानी किती जन्माचं पुण्य केलं होतं देव जाण. भगवंतालाही खूप आनंद झाला. दोघेही आनंदानं एकमेकांकडे बघतात, रडतात. दोघेही शांत चित्तानं, कोणी काही बोलत नाही. मौन. बऱ्याच वेळेला मौन जे बोलून जातं ते शब्द बोलू शकत नाही. बऱ्याच वेळेला मौन जे सांगून जातं, बऱ्याच वेळेला शांत राहणं हे जेवढं समाधानाचं असतं तेवढे शब्द माणसाला समाधान देत नाही. दोघेही शांत होते, मौन होते. भगवंतानी ही मौनाची मिठी तोडून टाकली आणि भगवंतानी तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराय तुम्ही आज मला भेटलात, मला अत्यंत आनंद झाला. तुमच्यासारखे भक्त वारंवार भेटत नाहीत. तुमच्यासारखा महात्मा पुन्हा 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 माझ्याजवळ येत नाही, माझ्याशी बोलत नाही. आला तरी दर्शन घेतो, शांत चित्तानं निघून जातो. किंवा तुम्ही ज्या अवस्थेवर आरूढ आहात त्या अवस्थेवर तुम्हाला सगुण विग्रहाचं दर्शन घेण्याची तशी आवश्यकता नाही. अशा एका ऐक्याचे अनुभव तुम्ही घेत आहात, ऐक्याच्या भूमिकेवर तुम्ही आरूढ आहात. पण तुम्ही आलात वारीला, मला खूप समाधान वाटलं, खूप आनंद वाटला. या आनंदा प्रित्यर्थ मला तुम्हाला काहीतरी देण्याची इच्छा आहे. काय देऊ सांगा. तुकोबारायांनी देवाला सांगितलं, देवा काही नको मला तुमच्याकडून. मला काही मागायचं असतं तर मी आधीच मागितलं असतं. मागायचं असतं तर मी आधीच प्रपंच मागितला असता, पारमार्थिक काही भूमिका मागितली असता. मला काही नको द्या. भगवान म्हणाले, तुकोबाराय असं म्हणू नका. खरंच मला तुम्हाला काहीतरी देण्याची इच्छा आहे. काहीतरी मागा, काहीतरी घ्या. तुकोबाराय म्हणाले, देवा मला काही तुमच्याकडे मागायचं नाही. अरे मी तुमच्या चरणावर मस्तक ठेवलं, त्याच वेळेला माझी कृतकृत्यता सिद्ध झाली. देव भेटावान मनात मागणं राहावं असं जर होत असेल तर मागणं तरी खोटं असतं, नाही तर देव तरी खोटा असतो. अरे देव भेटावान मागणं राहावं असं होईल काय. मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, हे बोल नको ओखटे कानले. भगवान काय म्हणतात अर्जुना, अरे माझ्यासारखा परमात्मा भेटावा आणि जीवदशा तशीच शिल्लक राहावी. मग देव तरी काय खरा, जीवदशा तरी काय खरी. देव भेटला, जीवदशा गेलीच पाहिजे. देव भेटला, परमात्म्याची प्राप्ती झाली, इच्छा संपल्याच पाहिजेत. मला काही नको देवा तुमच्याकडून, काही मिळवायचं नाही, काही मागायचं नाही. भगवान म्हणाले, अहो मागायचं नाही, पण काहीतरी असेल तुमच्या मनामध्ये, एखादी तरी इच्छा असेल. आजची नाही, कालची असेल, मागच्या वेळची असेल, 2 वर्षापूर्वीची असेल, तुमची नाही तुमच्या घरच्यांची असेल, काहीतरी एखादी इच्छा प्रकट करा ना. तुकोबाराय म्हणाले, देवा आम्ही वारीला जे येतो ना ते तुमच्याकडे मागायला येत नाही. आमच्या वाडवडिलांनी आम्हाला वारीच्या ज्या मर्यादा आणि परंपरा घालून दिल्या आहेत त्या मागण्याकरता म्हणून घालून दिल्या नाहीत. आमच्या वाडवडिलांनी आम्हाला हे शिकवलंय, पंढरपूरला जा पण देवाकडे काही मागत बसू नका. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणं. तुकोबाराय म्हणाले, आम्ही आमच्या वडिलांची परंपरा पाळतो. काही मागणे हे आम्हा अनुचित. हा अनुचित शब्द डोळ्यासमोर ठेवून, मनामध्ये झाकून ठेवून, मग तुकोबारायांच्याच कुटुंबामध्ये अवताराला आलेल्या कान्होबारायांनी त्या अनुचिताला उचित करून, करोनी उचित प्रेम घाली हृदयात असं मागणं भगवंताच्या चरणाजवळ मागितलं. वास्तविक आम्ही मागू नये, मागणं आमच्याकरता अनुचित आहे. आमच्या वाडवडिलांनी आम्हाला शिकवलं नाही मागायचं, त्याच्यामुळे आम्हाला तुमच्याकडून काही मागायचं नाही. मी तृप्त आहे देवा, मला कशाचीही इच्छा नाही. काम नाही, काम नाही, झालो पाही रिकामा, अशी माझी अवस्था आहे. धन्योहम धन्योहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित, धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम. अशा भूमिकेवर मी आहे. मला काही तुमच्याकडून मिळवायचं नाही. माझ्या वडिलांनी मला मागायला शिकवलं नाही. जाऊन कुणासमोर तरी हात पसरावा अशी माझी भूमिका नाही. तुकोबारायांनी सांगितलं, देवा मला काही नको. भगवंतांनी सांगितलं, तुकोबाराय तरी मी तुम्हाला म्हणतो काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणाले, देवा मी तुम्हाला एक प्रश्न विचारू काय. विचारा. तुकोबाराय म्हणाले, देवा तुम्ही कधी माझा गाथा वाचलाय का. तुकोबारायांनी देवाला विचारलं, तुम्ही कधी माझा गाथा वाचलाय काय. भगवान म्हणाले, काय तुमचं बोलणं आहे. एकीकडे म्हणता तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल, एकीकडे म्हणता मी तो हमाल भारवाही, एकीकडे म्हणता साळुंके मंजुळा बोलीत असे वाणी बोलविता धणी वेगळाची. मग सगळं माझ्यावर लादता आणि मी गाथा वाचला नाही असं मला म्हणता. बोला काय सांगू गाथ्यातलं तुम्हाला. तुकोबाराय म्हणाले, काही सांगू नका. त्या गाथ्यामध्ये मी एक अभंग लिहिलाय, तुम्हाला माहिती आहे काय. म्हणजे कोणता अभंग. तुकोबाराय म्हणाले, मी गाथ्यामध्ये असं लिहिलंय, भिक्षा पात्र अवलंबिणे जळो जिणे लाजीरवाणे, ऐसियासी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. लिहिलंय. भगवान म्हणाले, मला अभंग पाठ आहे. भिक्षापात्र अवलंबिणे, जो दुसऱ्यासमोर झोळी पसरतो त्याच्या जीवनाला काडी लागावी असं मी तिथं म्हटलंय ना देवा. म्हटलंय.
मग देवा मला सांगा, गाथ्यात बोलायचं एक आणि वागताना वागायचं दुसरं, याला काही संत म्हणतात का? अहो, हे काही संतांचं लक्षण आहे? आमच्याकडे जग संत म्हणून बघतं, जगद्गुरू म्हणून बघतं. संतांचं लक्षण मनसी एकम वचसी एकम कर्मण्य एकम महात्मनाम. मनसी अन्यत वचसी अन्यत कर्मणी अन्यत दुरात्मना. महात्मा कोण आणि दुरात्मा कोण यांची व्याख्या करताना शास्त्र सांगतं, मनात जे असतं तेच जे मनात आहे तेच बोलण्यातून प्रकट होतं, आणि जे बोलण्यातून प्रकट होतं तेच कृतीतून प्रकट होतं. त्याला म्हणा महात्मा. मनात असतं एक, बोलताना बोलतो दुसरं, आणि करताना करतो चौथं. त्याच्या एवढा दुरात्मा या जगतामध्ये कोणी? तेव्हा मी काही दुरात्मा आहे? मी गाथ्यामध्ये म्हटलंय, भिक्षापात्र अवलंबिणे. मला कुणासमोरही भिक्षा मागायची नाही, भिक्षा मागून जीवनाचं अधःपतन करून घ्यायचं नाही, मला काही नको. भगवान म्हणाले, तरी मी तुम्हाला विनंती करतो, काहीतरी माझ्याकडे मागा. तुकोबाराय म्हणाले, देवा वडिलांनी शिकवलं नाही. भिक्षापात्र भगवान म्हणाले, तुकोबाराय भिक्षापात्र अवलंबिणे जळो जिणे लाजिरवाणे, हे जे तुमचं मागणं आहे किंवा सांगणं आहे, हे कुणाला आहे? ऐसी आसी नारायणे उपेक्षी जे म्हणताना, मग नारायणाने त्याची उपेक्षा करावी तर त्याला दुःख आहे ना. अहो, तुम्ही मागा आणि तुमची उपेक्षा करत नाही, मग दुःख कुठलं आलं? भिक्षापात्र अवलंबिणे आलं कुठं तुमच्या जीवनामध्ये? तुकोबाराय म्हणाले, देवा हा भाग जरी वेगळा असला तरी माझ्या वडिलांनी मला मागायला शिकवलं नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित. भगवान म्हणाले, तुकोबाराय हेही म्हणणं तुमचं बरोबर आहे. तुमच्या वडिलांनी कधीही मागू नका म्हणून शिकवलंय नाही. तुमचे वडीलही वारीला येत होते, वाडवडील, तेव्हा त्यांनीही कधी माझ्याकडे पदर पसरून मागितला नाही. मला कल्पना आहे तुमच्या वाडवडिलांनी तुम्हाला देवाजवळ मागू नका म्हणून सांगितलं, बरोबर आहे, मी त्याचा मान ठेवतो. पण मला असं सांगा तुकोबाराय, तुमच्या वाडवडिलांनी मागू नका म्हणून शिकवलंय, देवानी दिलं तरी घेऊ नका असं सांगितलंय का? मागू नका, बरोबर, तुम्ही मागू नका, तुम्ही मागा असं. मी तुम्हाला देतो ते तरी घ्याल का नाही? तुमच्या वाडवडिलांनी तेवढं तरी शिकवलंय का नाही? तुकोबाराय म्हणाले, देवा तुम्हाला सरळ सांगितलेलं कळत नाही का? मला तुमच्याकडे काही मागायचं नाही, विषय संपला. भगवान म्हणाले, का मागायचं नाही? तुकोबाराय म्हणाले, देवा तुम्हाला आता असं सांगून कळत नाही, तुम्हाला थोडं तत्वज्ञान सांगतो, ऐका. काय तत्वज्ञान? तुकोबारायांनी देवाला सांगितलं, देवा असं आहे, कोणीही जीव ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला येताना आपल्याबरोबर दोन शक्ती घेऊन येत असतो. एक असते इच्छाशक्ती आणि दुसरी असते कर्तृशक्ती, तिसरी ज्ञानशक्ती पण बरोबर असते. पण आपण आता या दोन शक्तींचा विचार करू. कोणीही जीव जन्माला येतो तेव्हा येताना दोन शक्ती बरोबर घेऊन येतो. एक असते कर्तृशक्ती आणि दुसरी असते इच्छाशक्ती. तेव्हा गंमत अशी असते, काही जण इथं जन्माला आल्यानंतर त्यांची कर्तृशक्ती आणि इच्छाशक्ती दोन्ही संपून जाते, त्याला विदेहमुक्त म्हणतात. काही जणांची कर्तृशक्ती संपते पण इच्छाशक्ती जिवंत राहते, त्याला पुनर्जन्म मानतात. काही जणांची कर्तृशक्ती शिल्लक राहते पण इच्छाशक्ती संपून जाते, त्याला जीवनमुक्त म्हणतात. आणि ज्याची कर्तृशक्ती आणि इच्छाशक्ती दोन्ही जिवंत राहतात त्याला जीव असं म्हणतात. विठ्ठल काही जणांची कर्तृशक्ती संपून जाते आणि इच्छाशक्ती संपून जाते. कर्तृशक्ती म्हणजे कर्म करण्याची शक्ती आणि इच्छाशक्ती म्हणजे काहीतरी अंतःकरणातल्या वासना शिल्लक राहतात ज्याच्या जोरावर जीव जन्माला येतो. काही जण ज्यांचं करणही संपून जातं आणि इच्छाही संपून जाते त्याला म्हणतात विदेहमुक्त. शरीरही पडतं. कर्तृशक्ती संपते म्हणजे काय? प्रारब्ध संपतं. इच्छाशक्ती संपते म्हणजे काय? म्हणजे लिंगदेह संपतो. लिंगदेह संपला, प्रारब्ध संपलं. लिंगदेह संपतो तो कारण देहाच्या नाशात संपत असेल तर कारणदेहही संपला. प्रारब्ध संपल्यामुळं स्थूलदेहही संपला, लिंगदेहही संपला. कारणदेह म्हणजे अज्ञान, तेही संपून गेलं. हे जर सगळंच संपत असेल तर त्याला पुनर्जन्म नाही, त्याला पुन्हा जन्म नाही. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरा पडे असं त्यांचं होऊन जातं. याला म्हणतात विदेहमुक्त. ज्यांची कर्तृशक्ती संपते, इच्छाशक्ती संपून जाते. काही जणांच्या बाबतीत असं असतं की काही जणांची कर्तृशक्ती ही पुन्हा 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 संपून जाते पण इच्छाशक्ती मात्र संपत नाही. या वर्गात कोण येतं? तुम्ही आणि त्यांना पुनर्जन्म मानला जातो. काही जणांची कर्तृशक्ती संपली, या जन्मात प्रारब्ध संपलं, मेला, पण इच्छा संपली नाही म्हणून इच्छेच्या जोरावर पुन्हा जन्माला आला. त्याच्या इच्छा संपत नाही. माणूस किती जरी चांगला असला, किती जरी मोठा असला तरी त्याच्या इच्छा सहजासहजी संपत नाही.
थोडंसं स्पष्ट बोलतो. माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तरी त्याच्या इच्छा संपत नाहीतच. माणूस मेला तरी त्याच्या इच्छा संपत नाही. पटणार नाही तुम्हाला, पण मी सोपा युक्तिवाद करतो. मेल्यानंतर कुठं माणसाला इच्छा असतात का? असतात. कशावरून? नाही तर पिंडाला कावळा न शिवायचं कारण सांगा. ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही, मग जाऊन त्याच्या समोर म्हणावं लागतं मुलीचं लग्न करून देईन, असं करीन, भावाला अर्धा वाटा देईन. कधी असं म्हणलं तर कावळा शिवत नाही. पहा, पंढरपूरची वारी चालू ठेवेन, भागवत कथा करीन, घरामध्ये सप्ताह करीन, असं चालत नाही. मुलीचं लग्न करून देईन, भावाला निम्मा वाटा देईन, आईला बाहेर काढून देणार नाही, असं करणार नाही, शेताचं असं करणार नाही, त्याचे बैल आपल्या शेतात येऊ देणार नाही, मग कावळा चोच मारून जातो. कावळे देखील काय हुशार असतात, ते असंच त्यांना सांगावं लागतं. झालं ते कावळा शिवत नाही, मग माणसाला प्रयत्न करा. मग ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी ती इच्छा जिवंताची का मेलेल्याची? जिवंताची का मेलेल्याची? मेलेल्याची. मग मेलेल्याच्या संपत नाही तर तुमच्या आमच्या कधी संपायच्या इच्छा सांगा ना. कधी संपायच्या? अशा संपत नाही इच्छा. त्या एका फकीराची गोष्ट सांगतात. एक फकीराकडे कटोरी होती म्हणे. ती कटोरी काही केलं तरी भरायची नाही. एका दिवशी राजाकडे गेला. राजाने आपलं सगळं गोदाम त्याच्यात रिकामं केलं, पण कटोरी भरली नाही. राजाने सगळं सोनं नाणं त्याच्यात ओतलं, कटोरी भरली नाही. राजाला आश्चर्य वाटलं. राजाने विचारलं, ही कटोरी आणली कुठून? तो म्हणला, तुमच्याच राज्यात मिळाली. म्हणजे कुठं मिळाली? तो म्हणाला, तुमच्या राज्यात आलो त्यावेळेला माझ्याजवळ काही नव्हतं. कुठलं तरी नवीन गाव म्हणून गावाच्या बाहेर एका झाडाखाली बसलो. काय करावं काही कळेना. भिक्षा मागायला कटोरी पाहिजे, तेवढंही माझ्याजवळ काही साधन नव्हतं. मग काय करावं म्हणून सहज बसलो, विचार करायला लागलो. विचार करता करता जमीन उकरायला लागलो आणि उकरता उकरता त्याच्यातून एक कवटी बाहेर आली. स्मशानभूमी असेल कदाचित, काहीतरी पुरलेली कवटी बाहेर आली. अर्धी कवटी बाहेर आल्यावर माझ्या लक्षात आलं, या कवटीचा वरचा भाग जर कापून घेतला तर कटोरी तयार. म्हणून मी त्या कटोरीचा अर्धा, त्या हे होतं त्याचा अर्धा भाग कापून घेतला त्या कवटीचा आणि त्या अर्ध्या कवटीच्या भागामध्ये मग भिक्षा मागायला लागली. आता मेलेल्याची कवटी जर भरत नसेल, जिवंताच्या कवट्या कधी भरायच्या? कधी भरायच्या? माणसाच्या इच्छा संपत नाहीत महाराज. किती होऊ दे, किती होऊ दे, इदम मे स्यात चालूच आहे. मला हे मिळावं, हे मिळावं, हे मिळावं, हे मिळावं, अखंड चालू आहे. आणि माणसाची कर्तृशक्ती म्हणजे प्रारब्ध संपून जातं, पण माणसाच्या इच्छा संपत नाहीत. मग किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. मग किती वेळेला आम्ही जन्माला आलो तरी त्याच्याने आपल्या जीवनाची फलश्रुती सिद्ध होत नाही. किती वेळा जन्माया फजित म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोसी. तुकोबराय बोलतात, किती वेळा जन्मा यावे जन्माचं गणित नाही, पण फजितीचं गणित ठरलेलं. किती वेळा जन्मा यावे माहित नाही, पण ज्या ज्या वेळेला यावे त्या त्या वेळेला नित्य व्हावे फजित. फजितीचं गणित ठरले. प्रत्येक वेळेला फजिती ठरलेली आहे. जन्म ठरलेला आहे का नाही माहित नाही. माणूस जन्माला येतो, कर्तृशक्ती संपते, इच्छाशक्ती संपत नाही, पुन्हा पुन्हा जन्माला येतो. काही वेळेला असं होतं, एखाद्याची कर्तृशक्ती शिल्लक राहते पण इच्छाशक्ती संपून जाते, त्याला जीवनमुक्त म्हणतात. कर्तृशक्ती प्रारब्ध संपलं नाही म्हणून देह पडला नाही एवढंच आहे. बाकी इच्छा सगळ्या संपून गेल्या आहेत. अंतःकरणामध्ये कोणती वासना राहिलेली नाही, अंतःकरणामध्ये कोणती कामना राहिलेली नाही. पूर्ण अंतःकरणामधल्या पूर्ण वासना, पूर्ण इच्छा, पूर्ण संकल्प हे सगळे लयाला गेलेले आहेत. अशा म्हणजे ज्ञानोबरायांच्या भाषेत बोलायचं झालं तर नाते समुद्राची होऊन ठेले, तेवी चित्ताचे
चैतन्य जाहले जेथ यातायात निमाले घनानंद जे असं होतं. पण प्रारब्ध असल्यामुळे अजून त्यांचा देह पडत नाही. त्यांना जीवनमुक्त असं म्हणतात. त्यांची कर्तृशक्ती आहे. मुक्ताचे देह तैसे हाले चाले आहे, पण अंतःकरणामध्ये कोणती इच्छा नाही, कोणता संकल्प धारण करून ते कोणतं कर्म करत नाही. मग त्यांच्या जीवनामध्ये काय असतं? काही इच्छा नसतात. गेले आशा जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी आशा पाश निवारून गेले. त्यांच्या मनामध्ये कुठली आशा शिल्लक नसते. आणि चौथा वर्ग असा आहे, त्याची कर्तृशक्ती ही शिल्लक राहते आणि इच्छाशक्ती ही शिल्लक राहते. त्याला तुमच्या माझ्यासारखा जीव असं म्हणतात. तुकोबारायांनी देवाला विचारलं, देवा हे सगळं मी पंढरपूरला चातुर्मासात शिकून आलोय म्हणून तुम्हाला सांगत नाही. हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की याच्यातल्या तिसऱ्या वर्गामध्ये मी बसतो. मी तुमच्याकडे का मागत नाही आणि वारी का करतो? वारी करतो कारण माझं प्रारब्ध संपलेलं नाही म्हणून देहपात होत नाही. पण तुमच्याकडे मागत नाही कारण माझ्या अंतःकरणामध्ये कोणत्याही इच्छा राहिलेल्या नाहीत. त्याच्यामुळे तुमच्याकडे मागण्याचा काही प्रश्न निर्माण होत नाही. मी तुमच्याकडे मागू शकत नाही, मला क्षमा करा. तुकोबारायांनी एवढं सांगितल्यानंतर भगवान म्हणाले, बघा तुकोबाराय तरी विचार करा. तुकोबाराय म्हणाले, नाही देवा मागत नाही, मला निरोप द्या. मला पुढेही काही जाणं आहे, कीर्तन आहेत, काही कार्यक्रम आहेत, मी थांबू शकत नाही, मला निरोप द्या. भगवान म्हणाले, तुकोबाराय 1 मिनिट थांबा. काहीच मागायचं नाही, काहीच मागायचं नाही, नक्की नाही, नक्की नाही. शेवटी भगवान विटेवरून खाली उतरले. तुकोबारायांच्या समोर गुडघ्यावर बसले. आपलं उपकरण काढलं, तुकोबारायांच्या समोर पसरलं आणि भगवान तुकोबारायांना म्हणाले, तुकोबाराय तुमच्या पाया पडतो, वाटेल ते करा, पण नाही म्हणू नका. मला समाधान मिळावं, मला काहीतरी द्यायची माझी इच्छा पूर्ण व्हावी, याच्याकरता माझ्याकडे काहीतरी मागा. तुमच्याकडे पदर पसरतो, तुमच्या चरणावर मस्तक टेकवतो. तुकोबाराय काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकोबारायांना वाईट वाटलं. त्रैलोक्य साम्राज्याचा अधिपती आपल्या समोर गुडघ्यावर बसावा. तुकोबारायांनी उठवलं, देवा उठा उठा, एवढं आगतिक व्हायचं काही कारण नाही तुम्हाला, उठा उठा उठा. भगवान उठले. डोळ्यात पाणी. तुकोबाराय काहीतरी तुम्हाला गरज आहे म्हणून नाही, मला द्यायचंय म्हणून काहीतरी माग. तुकोबाराय म्हणाले, ठीक आहे देवा, एवढं आगतिक होऊ नका. तुम्हाला मी मागावं वाटतं ना, चला ठीक आहे, मी तुमच्याकडे मागतो, तुम्ही आपल्या जागेवर उभे राहा. भगवान पुन्हा विटेवर उभे राहिले. भगवंताने विचारलं, बोला तुकोबाराय काय देऊ? तुकोबाराय म्हणाले, देवा मागतो, मला पाहिजे म्हणून मागत नाही, तुम्ही म्हणता म्हणून मागतो. हे वाक्य लक्षात ठेवा. कीर्तन संपेपर्यंत पुन्हा पुन्हा तुकोबाराय हे वाक्य बोलणार. लक्षात ठेवा, मला पाहिजे म्हणून मागत नाही, तुमची इच्छा म्हणून मागतो. काय देऊ तुकोबाराय, बोला ना. भगवंतानी सांगितल्यानंतर तुकोबाराय म्हणाले, देवा मागतो, पण माझी एक अट आहे. भगवान म्हणाले, तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत, बोला काय पाहिजे? तुकोबाराय म्हणाले, देवा असं करू नये. तुम्ही गाथा वाचलाय का? मी गाथ्यामध्ये असं म्हटलंय, विचारतो वचना आधी. माणसाने वचन देण्याच्या पूर्वी विचार करावा, वचन उच्चारण्याच्या पूर्वी विचार करावा. शब्द एकदा बाहेर पडले की पुन्हा विचार करून फायदा नसतो. निर्वाण दीपे किमु तैलदानम चौरे गते वा किमु सावधानम वयोगते किम वनिता विलासहा पयोगते किम खलु सेतुबंधा. सुभाषितकार म्हणतात, समय शांत झाल्यावर वरून तेल टाकण्यात काय तात्पर्य? चोर चोरी करून गेल्यावर जागा होण्यात काय तात्पर्य? वय निघून गेल्यानंतर कोणत्या विलासाचा विचार करायचा आणि सगळं पाणी वाहून गेल्यानंतर वरून पूल कशा करता बांधायचं, हे नंतर कशा करता, हे सगळं आधी केलं पाहिजे. मंथरेच्या तोंडात रामायणात शब्द आहेत, पयोगते खलु सेतुबंधः न कल्याणी विधीयते. वाल्मिकी रामायणात आहे, बघून घ्या.
कैकेयीला उपदेश करताना मंथरा म्हणते, अगं आत्ताच हे 2 वर मागून घे, पुन्हा वेळ निघून गेली, एकदा रामाचा अभिषेक झाला, पुन्हा काही करता येणार नाही. पयोगते खलु सेतुबंधः न कल्याणी विधीयते. हे मंथरा बोलते, मंथरा कैकेयीला. कशा करता आता विचार तो वचनाच्या आधी पाहिजे. सगळ्या तुमच्या अटी मान्य आहेत असं म्हणू नका. आधी अट ऐकून घ्या आणि मग शब्द द्या. भगवान म्हणाले, बोला तुकोबाराय, काय पाहिजे तुम्हाला, काय देऊ? म्हणे माझी एक अट आहे. काय अट आहे बोला? तुकोबाराय म्हणाले, देवा मला पाहिजे म्हणून मागत नाही, तुम्ही म्हणता म्हणून मी मागतो आहे. पण मागण्याच्या आधी माझी एक अट आहे, मी मागितल्यानंतर एवढं सोडून दुसरं मागा म्हणायचं नाही. मागतो मी, तुमची इच्छा म्हणून मागतो, मला गरज आहे म्हणून मागत नाही, पण मी मागितल्यानंतर एवढं सोडून दुसरं मागा म्हणायचं नाही. भगवान म्हणाले, तुकोबाराय कुणाला बोलता कल्पना आहे का तुम्हाला? अरे त्रैलोक्य साम्राज्याचा अधिपती आहे मी एकदा शब्द दिला, मी देव आहे, मंत्री नाही. मागे फिरण्याची भाषा कुणासमोर उच्चारता तुम्ही? शब्द दिला, बोला काय पाहिजे? तेव्हा पुन्हा म्हणायचं नाही, म्हणणार नाही. तुकोबाराय बोला काय पाहिजे तुम्हाला? तुकोबाराय म्हणाले, मागू. भगवान म्हणाले, मागा तुकोबाराय, अर्धा तास याच्यातच गेलाय, बोला ना पटापटा, अजून अभंगाला जायचंय ना, बोला पटापटा, काय पाहिजे तुम्हाला सांगा ना. तुकोबाराय म्हणाले, देवा मागतो, पण पुन्हा सांगतो, मला पाहिजे म्हणून मागत नाही, माझी गरज म्हणून मागत नाही, म्हणसी काही मागा. तुम्ही म्हणता आहात म्हणून मी मागतोय, मला गरज आहे म्हणून मागत नाही. बरं काय मागता बोला? तुकोबाराय देवा म्हणाले, देवा मी जास्त काही तुमच्याकडे मागणार नाही, माझी एकच मागणी तुमच्या चरणाजवळ आहे. मी असं तुमच्याकडे मागणार आहे की जे मिळाल्यानंतर बाकी काही मिळवायची गरज नसते, पण जे मिळालं नाही तर बाकी सगळं मिळूनही वाया जातं, अशी एकच गोष्ट या जगताच्या पाठीवर उपलब्ध आहे. तेवढीच गोष्ट मला तुमच्याकडे मागायची. जी मिळाल्यानंतर बाकी काही मिळवायची गरज नाही, जी मिळाल्यानंतर मानवी जीवनाची धन्यता प्राप्त होणारच आहे, पण जी वस्तू मिळाली नसेल तर बाकी सगळं विश्वातलं वैभव वाट्याला आलं तरी तेही वाया जाईल, अशी एकच गोष्ट या जगताच्या पाठीवर आहे, ती मला तुमच्याकडे मागायची. भगवान म्हणाले, बोला ना मग काय पाहिजे ते. तुकोबाराय म्हणाले, देवा अशी एकच गोष्ट आहे, जी मिळाल्यानंतर बाकी काही मिळवायचं नाही, पण जी नाही मिळाली तर मिळवलेलं सगळं वाया जातं, अशी एकच गोष्ट माणसाच्या जीवनात आहे की ज्याच्याने मानवी जीवन धन्य होतं. ती गोष्ट म्हणजे संतांची संगती. तेवढी संतांची संगती तुम्ही मला द्या. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, संत संघष्टने. जी वस्तू मिळाल्यानंतर इतर काही मिळवायच्या भानगडीत पडण्याचं कारण नाही, पण जे नाही मिळालं तर मिळालेलं वाया जातं. काय आहे?
तुका जे जगण्याचं भलं करतं काय आहे? तुका म्हणे जिणे भले संत संघष्टणे. तुका म्हणे संत संघष्टणे जिणे भले. तुकोबाराय म्हणतात संतांच्या संगतीत मानवी जीवनाची इति कर्तव्यता होते. संतांची संगती प्राप्त झाली, बाकी काही मिळवायचं कारण नाही, काही मिळवायचं कारण नाही. मला सांगा, रेड्याने काय मिळवलं होतं? रेड्याने काय मिळवलं होतं जीवनामध्ये? काही संपत्ती होती? काय आयुष्य घेऊन आला होता? काय ऐश्वर्य घेऊन आला होता? राज्य घेऊन आला होता? काय रेडाच रेडा हो, साधा 4 पायाचा गोठ्यातला रेडा, घरातला सुद्धा नव्हता, गोठ्यातला रेडा. काय त्याचं असणार आहे? काय मंदबुद्धी, काय त्या रेड्याजवळ आहे? पण आज त्या रेड्याची समाधी आळ्याला आहे का नाही? वारीला जातो आपण, तिथं त्याच्या पाया पडतो, रेड्याच्या समोर त्या दिवशी कीर्तन करावं लागतं. त्याही दिवशी त्या दिवशी त्याला रेडा म्हणता येत नाही, रेडा महाराज म्हणावं लागतं. आणि मग ती प्रथा पडली. काय मिळवलं सांगा ना रेड्याने? काय मिळवलं? तरी आज त्या रेड्याचं मंदिर आहे महाराज. आपण गेल्यावर आपलं मंदिर होणार नाही, पण आज रेड्याचं मंदिर आहे. काय कारण आहे सांग? काय कारण आहे रेड्याचं मंदिर व्हावं? काय कारण आहे? काही नाही, एकच कारण आहे, ज्ञानोबारायांचा संघ लाभला, संपलं. काय मिळवलं? बाकी काही नव्हतं. एवढं एक मिळालं, बाकी अरे ज्ञानोबारायांनी स्वतःच्या हाताने समाधी द्यावी, अजून काय भाग्य असतं महाराज? हे भाग्य भल्या भल्यांच्या वाट्याला येत नाही. ज्ञानोबारायांनी स्वतःच्या हाताने त्याला समाधी द्यावी. ज्या हाताने 65 लिहिली गेली, त्या हाताने रेड्याला समाधी. किती विरोधाभास, पण तरी तो रेडा मुक्त झाला. का झाला? ज्ञानोबारायांचा संघ. याच्या पलीकडे दुसरं कारण. आपण आळंदीत भिंतीचं मंदिर आहे, थोडं पुढे गेलं, थोडं पुढे जा, भिंतीचं मंदिर आहे, आहे का नाही? कुठं आहे जगातामध्ये भिंती? मंदिराच्या भिंती पुष्कळ दाखवतो. भिंतीचं मंदिर दाखवा जगाच्या पाठीवर. बरं, कोणत्या भिंतीचं मंदिर झालं? कोणत्या भिंतीचं मंदिर? ज्ञानोबारायची भावंड ज्या भिंतीवर बसली त्याच भिंतीचं मंदिर झालं, इतर भिंतीचं मंदिर झालं नाही. त्या भिंती मंदिराकरता उपयोगी पडल्या. पण ही भिंत ज्याच्यावर ज्ञानोबाराय थोडा वेळ बसले होते, भिंतीचं काय मिळवलं होतं भिंतीनं? काही नाही. आपण नेवाशाला जा, कशाचं मंदिर आहे? खांबाचं. कोणत्या खांबाचं मंदिर आहे? पैशाचा खांब म्हणतात त्याला. मला एकाने विचारलं होतं, हा पैशाचा खांब म्हणजे गेल्यावर पैसे मिळतात काय तिथं? या पैशाचा खांब नाही, तिथं खांबाचं मंदिर. कोणत्या खांबाचं मंदिर आहे? ज्ञानोबारायांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचं मंदिर. मी गंमत सांगतो आपल्याला. मला सांगा, एखादी व्यक्ती खांबाला टेकून बसून काही सांगत असेल तर खांबाकडे त्या व्यक्तीचं तोंड असतं का पाठ असतं? पाठ. मग मला सांगा, ज्ञानोबारायांनी ज्याच्याकडे पाठ केली त्याचं जर मंदिर होतं तर ज्ञानोबाराय तोंड करतील, त्याचं काय होईल? विठ्ठला विठ्ठला. बरं, त्या मंदिराला इतर खांब होते, त्यांचं नाही मंदिर झालं. ज्ञानोबारायांचा स्पर्श ज्या खांबाला झाला त्याचंच मंदिर झालं. काही मिळवावं लागत नाही. एक संतांची संगती प्राप्त झाली, दुसरं काही मिळवावं लागत नाही. त्याच्याने जगण्याचं भलं झालं, जगण्याची धन्यता त्याच्यात आहे. बघा, तुकोबाराय म्हणाले, देवा मला काहीतरी द्यायचंय ना तुम्हाला, चला मी एवढं तुमच्याकडे मागतो, माझ्या जीवनाची धन्यता व्हावी याच्याकरता मला संत संगती द्या. मला पाहिजे म्हणून मागत नाही, तुम्ही आग्रह केलात म्हणून मी तुम्हाला मागतो, मला संत संगती द्या. तुका म्हणे जिणे भले संत संघष्टणे. तुकोबारायांचं हे बोलणं, तुकोबारायांची ही मागणी भगवंतांनी ऐकली. भगवान पुन्हा एकदा विटेवरून खाली उतरले. पुन्हा तुकोबारायांच्या समोर गुडघे वाकवून बसले. पदर पसरला, उपरणं सोडलं, तुकोबारायांच्या समोर पसरला आणि भगवान तुकोबारायांना म्हणायला लागले, तुकोबाराय मी तुम्हाला काहीतरी मागा असं म्हणालो म्हणून तुम्ही मागितलं. तुमच्या मनामध्ये मागण्याचा भाव नव्हता, कोणत्याही इच्छा जिवंत नाहीत, पण माझी इच्छा पूर्णतेला जावी याच्याकरता म्हणून मी तुम्हाला मागा म्हणालो. तुम्ही माझ्याकडे मागितलं, तुम्ही मला संत संगती मागितलीत, गोष्ट खरी. मग आता भगवंतांनी पदर पसरला आणि तुकोबारायांना म्हणाले, तुम्ही संत संग मागितला, पण तुकोबाराय एवढं सोडून काही मागा.
एवढं माझ्याच्याने देणं होत नाही, एवढं सोडून काही मागा मी तुम्हाला द्यायला तयार आहे. मोक्ष देऊ का? तुकोबराय म्हणाले काय करायचं? तुम्हाला ऐश्वर्य देऊ का? गरज नाही. स्वर्गाचं राज्य नको, ब्रह्मदेवाचं राज्य नको, वैकुंठाचं राज्य नको, काय पाहिजे? काय? काही नाही, संत संगती पाहिजे. भगवान म्हणाले तुकोबराय एवढं सोडून मागा का? अहो तुम्हाला मी संत संगती देऊ कुठून? मलाच मिळत नाही, तुम्हाला कुठून देऊ? अरे मला मिळालं तर मी तुम्हाला देईन, मला संत संगती मिळत नाही, त्याच्याकरता मला वाटेल ते करावं लागतं. या सुखाकारे देव संगती मिळत नाही, तुम्हाला देऊ कुठून? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. अरे मलाच प्रेमाचा आणि संतांचा दुष्काळ पडला, तुम्हाला देऊ कुठून? कुठून देऊ तुम्हाला? वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा मनुष्याणां सहस्रेषु कश्चित येतती असं होऊन सुद्धा बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ अति असं मी ज्ञानेश्वरीत बोलून बसलो. मग तो महात्मा मला जर भेटत नाही, संत संग देऊ कुठून तुम्हाला? एवढं सोडून दुसरं माग. तुकोबराय म्हणाले देवा ह्याच्याकरताच मी आधी तुम्हाला शब्द दिला होता, शब्द घेतला होता. एवढं सोडून दुसरं मागा म्हणायचं नाही, तुमच्याच्याने शक्य नसेल, मला देणं होत नाही म्हणून सांगा. इथून जाता जाता प्रत्येक गावात सांगत जातो भगवंताला मागितलं तर भगवान देत नाही, मग तुमची पुढची वारी कशी भरते मी बघतो. भगवान म्हणाले तुकोबराय निदान 2019च्या तोंडावर तरी असा अपप्रचार करू नका. तुम्हाला पाहिजे ते मी देतो. मग तुकोबराय म्हणाले देवा माझं दुसरं काही मागणं नाही, मला संत संग द्या. भगवान म्हणाले ठीक आहे तुकोबराय, मी तुम्हाला मागा म्हणालो, तुम्ही संत संग मागितलात, गोष्ट खरी. पण मला सांगा तुकोबराय, संत संगानं मानवी जीवन धन्य होतं ना? तुकोबराय म्हणाले म्हणून तर म्हटलं देवा तुका म्हणे जिणे भले संत संगष्ट. जिणे भले मानवी जगण्याचं भलं त्याच्यानेच होतं, दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. हो ना तुकोबराय? हो देवा. मग मला एक सांगा तुकोबराय की माणसाच्या जगण्याची धन्यता व्हावी याच्याकरता संत संघाची आवश्यकता असेल तर किती काळाचा संत संघ प्राप्त झाला म्हणजे मानवी जीवनाची धन्यता होते? तुकोबराय म्हणाले देवा सरळ विचारा, काय विचारायचे, आडवं विचारायचं कारण नाही, सरळ विचार. तुकोबा भगवान म्हणाले काही नाही तुकोबराय, मला एक सांगा, संत किती वेळेला भेटले म्हणजे जीवनाची धन्यता आहे? आणि म्हणजे काय? ठीक आहे, मी तुम्हाला उदाहरणानं सांगतो. मला एक सांगा तुकोबराय, वाल्हा कोळ्याला नारद महर्षी किती वर्ष भेटत होते म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला? किती वर्ष? तुकोबराय म्हणाले देवा त्याला वर्ष काय करायचे, बस किती महिने? किती महिने? तुकोबराय म्हणाले त्याला महिने तरी काय करायचे, बर किती दिवस? तुकोबराय म्हणाले दिवसही फार झाले, एवढंही नाही. बर मग किती तास? किती तास? तासही फार झाले देवा. मग किती वेळ? मला फार अवघड आहे. तुकोबरायांनी देवाला एवढंच मागितलं, देवा काही नाही, सुखानं कीर्तन करायचंय, तेवढा आवाज तेवढा कमी करायचा, काही मागणं नाही आमचं. तुकोबराय म्हणाले देवा महिने लागत नाही, किती तास? तेवढा तासही लागत नाही. किती मिनिटही लागत नाही. बर किती क्षणही लागत नाही. अर्धा क्षण घडता संतांचे संगती, अर्धा क्षण. तुकोबराय म्हणाले देवा अर्धा क्षण सुद्धा फार झाला हो, एवढं लागत नाही, किती वेळ लागतो? मग तुकोबराय म्हणाले देवा हेही फार झालं, मग किती वेळ लागतो? तुकोबरायांचे शब्द आहेत महाराज,
निमिषार्ध संत संगती वास वैकुंठी निमिषार्ध संत संगती, अर्ध्या निमिषाची. निमिष म्हणजे आपल्याला कळतो का? निमिष काळाचं परिमाण आहे. निमिष म्हणजे किती? आपल्या डोळ्याची पापणी खाली होऊन वर होईपर्यंतचा जेवढा काळ तेवढा, त्याला म्हणतात एक निमिष. डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला किती वेळ? मी जागा असणाऱ्यांबद्दल बोलतो. जे झोपलेले आहेत त्यांची 2 तासानंच वर होईल, त्याला निमिष म्हणत नाही. जे जागे आहेत त्यांच्याबद्दल बोलतो. डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात एक निमिष. त्या निमिषाचा अर्धा भाग, अर्ध्या निमिषाची जरी संत संगती प्राप्त झाली, काय परिणाम? वास वैकुंठी कल्पांती, मोक्षपदे येती ते विश्रांती बापुडी. तुकोबाराय बोलतात, अरे अर्ध्या निमिषाची संत संगती मिळाली तर वैकुंठामध्ये कल्पकल्पापर्यंत राहायला मिळतं. मोक्षपद सुद्धा आपल्या चरणाजवळ विश्रांतीला येतात. हा अर्ध्या निमिषाच्या संत संगतीचा परिणाम. भगवान म्हणाले, बरोबर आहे ना? वाला कोळ्याला नारद महर्षी किती वेळेला भेटले? किती नाही, राम नामाचा उपदेश करेपर्यंत. काही फार वेळ असेल, राम म्हण संपलं, एवढाच काय भेटले. जीवनाची धन्यता झाली ना? झाली. भगवान म्हणाले, मग एक करा तुकोबा. काय? काही नाही, मी तुम्हाला मागा म्हणालो, तुम्ही माझ्याकडे संत संगती मागितली. मी तुम्हाला संत संगती देत नाही म्हणालो, तुम्ही माझा अपप्रचार करतो म्हणालात. आता मी तुम्हाला असं म्हणतो की अर्ध्या निमिषाच्या संत संगतीने जर जीवनाची धन्यता होत असेल तर मला जेवढी संत संगती मिळाली त्याच्यातल्या अर्ध्या निमिषाची संत संगती घ्या, चला निघा. तुकोबाराय म्हणाले, देवा तुमच्याकडे मागताना मी माझी बुद्धी गहाण ठेवली असं तुम्हाला वाटतं काय? कुणाला सांगताय? निमिषार्थ संत संगती वास वैकुंठी कल्पांती माझं प्रमाण आहे, तुमचं नाही. माझ्या प्रमाणावर तुम्ही नाही जगायचं. प्रमाण मी काही माझी बुद्धी गहाण टाकून इकडे आलो नाही. मग म्हणणं काय? तुकोबाराय म्हणाले, देवा तुम्ही मागा म्हणालात म्हणून मी मागितलं ना. होय तुकोबाराय, तुमचा आग्रह होता म्हणून मी मागितलं ना. मागितलं. मी संत संगती मागितली. तुम्ही मला अर्ध्या निमिषाच्या संगतीत मानवी जीवनाचं कल्याण होतं हे पटवून दिलं. पण मला एक सांगा देवा, तुमच्याकडे मागण्याच्या पूर्वीच माझ्या जीवनाची कृतकृत्यता झाल्याचं मी बोलून दाखवलं होतं ना तुम्हाला. माझ्या अंतःकरणामध्ये कोणत्या इच्छा आकांक्षा राहिलेल्या नाहीत हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना. ते कशाने झालं माझ्या जीवनामध्ये? माझ्या जीवनाची कृतकृत्यता मला प्राप्त झालेल्या अल्पसंत संगतीनंच झालेली आहे. मग जी अल्पसंत संगती मला मिळालेली आहे तीच मला पुन्हा देण्यामध्ये काय तात्पर्य? त्याच्यामध्ये प्राप्ताची प्राप्ती हा दोष येतो. अरे जे मी मिळवलेलंच आहे तेच मला पुन्हा मिळवून देण्यामध्ये तुमचा तरी काय पुरुषार्थ आहे? अरे तुम्ही परमात्मा आहात, वाटेल ते देण्याचं तुमचं सामर्थ्य आहे. एखाद्याला न मिळालेलं तुम्ही द्यावं का मिळालेलंच त्याला द्यावं? न मिळालेलं देण्यामध्ये पुरुषार्थ आहे. देवा मला संत संगती मिळाली, माझ्या जीवनाची धन्यता झाली हे मी बोलून दाखवलंय, तरी तुम्ही मला अर्ध्या निमिषाची संत संगती देतो म्हणता, चालणार नाही. मग काय पाहिजे? तुकोबाराय म्हणाले, देवा मी तुमच्याकडे संत संगती मागितली ती अर्ध्या निमिषाची नाही, अर्ध्या क्षणाची नाही, अर्ध्या तासाची, एका तासाची, एका वर्षाची, एका 10 वर्षाची अशी संत संगती मागितली नाही. मग काय पाहिजे काय? अरे तेवढी संत संगती तर मला माझ्या जीवनात मिळाली, मला तेच पुन्हा मिळवण्यामध्ये काही तात्पर्य नाही. प्राप्ताची प्राप्ती हा दोष येतो त्याच्यावर. एकदा माझं कल्याण झालेलंच आहे, पुन्हा काही कल्याण असायचं? एकदा कल्याण कितीदा होतं हो जीवनाचं? एकदाच होतं की नाही? एकदाच कल्याण होतं. जीवनाची कृतकृत्यता कितीदा होते? एकदाच होते. जर पुन्हा होत असेल तर एकतर पहिली तरी खोटी नाही तर दुसरी तरी खोटी. जीवनाचं कल्याण कितीदा होतं? 2दा होतं काय? एकदाच होतं. दुसऱ्यांदा जर होत असेल तर ती भिवंडी मानावी, कल्याण मानू नये. सरळ आहे ना? त्याला काय तात्पर्य आहे मला सांगा ना. जीवनाचं कल्याण एकदा झालंच आहे किंवा मग
आता पुन्हा मला त्या संत संगतीची अपेक्षा मला तुम्ही दाखवू नका ना, अर्ध्या निमिषाची देतो ना अर्ध्या तासाची देतो, मला ते चालणार नाही. मग तेच ती संत संगती मिळून माझ्या जीवनाची धन्यता झाली. म्हणून मी तुम्हाला असं म्हणतो की आता मला अर्ध्यान पाव निमिषाची, अर्ध्या वर्षाची, 6 महिन्याची, 2 वर्षाची अशी संत संगती नको. मग आता मला अशी संत संगती पाहिजे की त्या संगतीत गेल्यानंतर अंग संग तुटी न झाली पाहिजे अशी संगती द्या. महाराज अभंगाच्या हरिजनासी भेटी नहो अंग संग तुटी. अल्पकाळाची संत संगती देऊन माझी वळवण करण्याची तुमची इच्छा असेल तर तसं घडणार नाही. अंग संग तुटी न हो, हरिजनासी भेटी मला अशी पाहिजे. म्हणून मागे आलेल्या ऐसे आवडते मना याच्यातल्या ऐसे पदाची संगती इकडे लागते. असं उलट केलं आपण अभंगाच्या खालून प्रवेश केलाय, आपल्या लक्षात आला असेल. वरून बाहेर पडायचा प्रयत्न करू. दुसरं तुकोबाराय बोलतात हरिजनाशी भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मन. मला असं आवडतं देवा, हरिजनाशी तू भेटी झाली पाहिजे पण अंग संग तुटी न, अंग तुटी न, संग तुटी न. अंग संग एक शब्द घेतला तरी चालतो. अंग तुटी न, संग तुटी न. अंग तुटी न सेवे करता, संग तुटी न विचारा करता, असा अर्थ लावा. संतांच्या विचाराच्या सुद्धा संग तुटला नाही पाहिजे आणि संतांच्या सेवेचा संघ सुद्धा तुटला नाही पाहिजे. मला द्यायचं असेल तर नित्य संत संगती द्या, मला दुसरं काहीही नको. भगवंताने ऐकून घेतलं. भगवान म्हणाले तुकोबाराय ठीक आहे, तुम्ही मागत नव्हता, मी तुम्हाला मागा म्हणालो. तुम्ही संत संगती मागितली, मी तुम्हाला अल्पकाळाची देतो म्हणालो. तुम्ही नित्य संत संगती मागितली. माझ्या मनात एक शंका आहे तुकोबाराय, आणि सांगा देवा मला एक सांगा तुकोबाराय, तुमच्या जीवनाची धन्यता पूर्वी झालेली आहे का नाही? म्हणे झाली, मी तर आधीच बोलून दाखवलंय. काम नाही, कृतकृत्य झालो, सगळीच भाषा मी बोलून दाखवली आहे. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद. माझ्या जीवनाची धन्यता तर मी कधीच लपवून ठेवली नाही देवा, कारण परमार्थातलं साध्य कधी लपवता येत नाही. प्रपंचातलं साध्य लपवावं लागतं, परमार्थातलं साध्य लपवावं लागतं किंवा न लागतं हा प्रश्न नाही, लपवता येत नाही हे उत्तर. कारण आनंद लपवता येत नसतो.
धन्यता झाली देवा. मग मला एक सांगा, मी तुम्हाला थोडी संत संगती देतो म्हणालो, तर मला बोलताना म्हणाला तत्वज्ञानाचा आव आणत की प्राप्ताची प्राप्ती हा दोष येतो. मग आता मला सांगा, तुमच्या जीवनाची धन्यता जर एकदा झालेलीच आहे, तर पुन्हा नित्य संत संगती मिळून अशी काय धन्यता होणार आहे? तुमच्याकडे प्राप्ताची प्राप्ती हा दोष येत नाही का? प्राप्ताची प्राप्ती म्हणजे जे प्राप्त आहे त्याचीच पुन्हा प्राप्ती, जे मिळवलेलं आहे तेच पुन्हा मिळवायचं, याला म्हणतात प्राप्ताची प्राप्ती. आम्ही एक उदाहरण देत असतो याला गंमत म्हणून. उन्हाळ्याचे दिवस होते. एक तरुण मुलगा असाच आंब्याच्या झाडाखाली दुपारच्या वेळेला पडला होता. निवांत झोप घेत होता. दुपारच्या वेळेला झोपू नये असं आयुर्वेद म्हणतो, कारण दुपारी झोपणाऱ्यांचं आयुष्य कमी होतं. वामकुक्षी घ्यायला हरकत नाही, पण काही जणांची वामकुक्षी म्हणजे जेवण झाल्यावर 12ला झोपतात ते 5ला उठतात. ही वामकुक्षी नव्हे, हे मरणच आहे. ही काही 15 मिनिटं पडला या डाव्या अंगावर, थोड्या वेळाने उठून कामाला लागला, मान्य आहे. काही लोक 12ला झोपतात 5लाच उठतात हो, आणि थोडी वामकुक्षी झाली म्हणतात. आता थोडी याला काय आयुर्वेद म्हणतो दुपारी झोपू नये. तुम्ही काय करावं हा तुमचा प्रश्न आहे, मी आपलं शास्त्र काय ते सांगितलं. दुपारच्या वेळेला पडलेला, तिकडून तुमच्या माझ्यासारखा एक माणूस आला. त्यांनी बघितलं उन्हाळ्याचे दिवस आहेत, आंब्याच्या झाडाखाली तरुण मुलगा झोपलाय. मुलगा तरुण दिसतो, दिवस कामाचे आहेत. त्यांनी त्याला उठवलं, ए बाबा उठ उठ उठ. म्हणला का हो, कशाला उठवलं? तर म्हणला अरे तरुण आहे, काही काम कर. म्हणलं काय काम करू तुम्ही सांगा, माझ्याकडे काही काम नाही, तुम्ही सांगा. त्याने खिशातून एक 200 रुपये काढले, त्याच्या हातावर ठेवले, हे घे. म्हणे काय करू याचं? अरे 200 रुपये घे, आंब्याचे दिवस आहेत सध्या, बाजारामध्ये जा, आंबे विकत घे, चांगल्या लोकवस्तीमध्ये नेऊन विक, 200चे 2000 होतील. म्हणला होतील, जर खरंच चांगलं सचोटीनं तू व्यापार केलास तर होतील बाबा. 200चे 2000 व्हायला किती वेळ लागतो? तो म्हणाला बरं 2000 समजा झाले तुम्ही म्हणता तसे, त्याच्यानं काय होईल? म्हणलं काय व्हायचंय, हे 2000 पुन्हा 2000चे अजून चांगले आंबे घे, अजून श्रीमंत लोकवस्तीमध्ये जा, तिथं अजून चढ्या भावानं हे आंबे विक, 2000चे तुला 20,000 मिळतील. तो म्हणला असं का? बरं पण समजा 20,000 मिळाले, त्याच्यानं काय होईल? त्याच्यानं काय व्हायचं असतं? ते 20,000चे पुन्हा चांगले आंबे घे, अजून चांगल्या लोकवस्तीत जा, 20,000चे तुला 2 लाख मिळायला लागतील. म्हणलं एवढे? हो मिळतील. तो म्हणला बरं समजा 2 लाख मिळाले, त्याच्यानं काय होईल? म्हणलं त्याच्याने काय व्हायचं असतं? ते 2 लाख पुन्हा त्या धंद्यात गुंतव, चांगला देवगडचा हापूस मागव, चांगल्या श्रीमंत लोकवस्तीमध्ये जा, तिथं तो चढ्या भावानं विक. घरपोच केल्यावर माणूस वाटेल त्या किमतीला घेतो हल्ली, त्याच्यामुळे तुला काही किंमत विचारणार नाही कोणी. तू म्हणशील त्या किमतीला लोक आंबे विकत घेतील. चांगला देवगड हापूस विकत घे, 2 लाख रुपयाचे तुला महिना 2 कोटी मिळायला लागतील. किती? 2 कोटी मिळायला. तो म्हणला इतके? हो म्हणे इतके मिळतील तुला. तो म्हणला समजा तुम्ही म्हणता तसे 2 कोटी महिना मिळाले, त्याच्यानं काय होईल? तो म्हणला काय माणूस आहेस रे? अरे महिना 2 कोटी तुला मिळायला लागले, आता तुला उद्योगधंदा करायचं कारण काय आहे? नोकर चाकर ठेवा, निवांत झोप ना. तो म्हणला मग मी आता काय करतो? माझं जे आता चालू आहे ते एवढं सगळं करायचं, पुन्हा झोपायचं, त्याच्यापेक्षा आता झोप. याला म्हणतात प्राप्ताची प्राप्ती. का बोलतो लक्षात घ्या. भगवान म्हणाले तुकोबाराय, तुमच्या जीवनाची धन्यता झालेली आहे, हे तुम्ही तुमच्या मुखानं बोलून दाखवलंय, आणि आता पुन्हा नित्य संत संगती माझ्याकडे मागता. पुन्हा कोणती धन्यता प्राप्त करून घ्यायची तुम्हाला? प्राप्ताची प्राप्ती दोष तुमच्यावर येत नाही का? तुकोबाराय म्हणाले देवा तुम्ही वेदांतातही कच्चेच किंवा साध्या गोष्टी आहेत, तुम्हाला कळत कशा नाही? बरं ठीक आहे, वेदांत सोडून द्या. तुकोबाराय म्हणाले देवा मी तुम्हाला मानसशास्त्र समजावून सांग. मानसशास्त्र. भगवान म्हणाले बोला. तुकोबाराय म्हणाले देवा माझ्या जीवनाची धन्यता माझी आधीच झालेली आहे, तरी मी तुमच्या दर्शनाला आलो, तुमच्या आग्रहावरून संत संगती मागितली, तुम्ही अल्पकाळाची देतो म्हणालात, मी नित्यत्वाची मागितली. बरोबर, मग नित्य संत संगती मागून अजून काय धन्यता? तुकोबाराय म्हणाले आता धन्यता नाही देवा, मानसशास्त्र असं आहे, सामान्य माणसाचं मन हे सांगतं, मानसशास्त्र असं सांगतं की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मिळते, आपल्या मनाला ती पटते, पण आपल्या जवळ ती कायमची राहत नसेल, तर त्या वस्तूबद्दल आपल्या मनात एक स्वाभाविक आवड निर्माण होते. आवड निर्माण होते.
आपल्याला काय आवडतं? मी साधे प्रश्न आपल्याला विचारतो. एक मानसशास्त्राचं सामान्य रूप आपण पाहू. आपल्याला काय जे आपल्याला रोज खायला मिळतं ते आपल्याला आवडतं का आतापर्यंत कधीच खायला मिळालं नव्हतं ते आपल्याला आवडतं? आता थोडे जरा गमतीचे प्रश्न आहेत, मला साधी साधी उत्तरं द्या. शेतकऱ्याला पिठलं भाकरी आवडते काय? रोजच आहे त्याला. श्रीमंताला बुंदीचा लाडू आवडतो काय? रोजच आहे त्याला. श्रीमंत माणसाला बुंदी म्हणजे रोज जे मिळतं ते माणसाला आवडत नाही. माणूस म्हणतो नाही हो, रोज गोड खाऊन कंटाळा आला, काहीतरी तिखट द्या. किंवा रोज तिखट खाणारा म्हणतो अहो काहीतरी गोड द्या. रोज आपल्याला जे मिळतं ते आपल्याला आवडत नाही, मान्य. आता मला सांगा, जे आपल्याला कधीच मिळत नाही ते आपल्याला आवडतं काय? उदाहरण सांग. बंगालमध्ये एक संदेश नावाची मिठाई मिळते. बंगालमध्ये आपण तिकडे कलकत्ता वगैरेकडे गेलो तर ते रसगुल्ल्याच्या बरोबरीनं तिथे एक संदेश नावाची मिठाई मिळते. संदेश नाव आहे तिचं. तुम्हाला आवडते काय? तर कधी खाल्लीच नाही तर आवडायचं काय? म्हणजे आवडण्याकरता कधीतरी खावं लागतं, हे पटलं का नाही? कधीतरी खावं लागतं, मनाला पटावं लागतं आणि पटलेलं कायम न मिळावं लागतं तरच माणसाच्या मनामध्ये आवड निर्माण. तुकोबाराय म्हणाले, देवा संत संगती मला आधी मिळाली, अल्पकाळाच्या संत संगतीनं माझ्या जीवनाची धन्यता झाली, ती संत संगती मला आवडली, पण ती संत संगती मला नित्यत्वानं मिळत नाही, म्हणून त्या संत संगतीबद्दल माझ्या मनात आवड निर्माण झाली. म्हणून मी तुम्हाला म्हणतो आहे की मला अशी संत संगती द्या. या आवडीचं स्वरूप तुकोबारायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आवडते मना. आवड शब्द वापरलाय तुकोबाराय. आणि तुकोबाराय म्हणतात, देवा आता ही आवड नुसती आवड राहिली नाही, या आवडीचं पर्यवसान वासनेत झालं. ऐसे आवडते पण देवा पुरवावी वासना. माझ्या आवडीचं पर्यवसान वासनेमध्ये झालं. वासना वाईट असते अशी एक आपली सामान्य धारणा आहे, पण असा नियम नाही. वासना द्विविधा प्रोक्ता शुद्धाचे मलिनस्तथा. मलिना जन्म हेतु शुद्धा जन्म विनाशीन. योग वासिष्ठात आलेलं प्रकरण. वासना दोन प्रकारची असते, शुद्ध वासना, एक मलिन वासना. मलिन वासना आपल्याला बंधनात टाकते, शुद्ध वासना बंधनात टाकत नाही, उलट बंधनातून सोडवते. मलिन वासनेमध्ये लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना 3 प्रकार. शुद्ध वासनेमध्ये 4 प्रकार पतंजली योगसूत्रामध्ये आलेत. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. याच्यातली मैत्री नावाची शुद्ध वासना या अभंगात प्रकट झाली. विठ्ठला विठ्ठल. म्हणतात, देवा असं मला हे माझी आवड आहे आता संत संगती. तुकोबारायांनी संत संगती ही माझी गरज आहे नाही म्हटलंय, ही माझी आवड आहे. गरज वेगळी, आवड वेगळी. गरज वेगळी. आमच्या मराठवाड्यात म्हण आहे महाराज, सांगू आपल्या मराठवाड्यात मला अभिमान आहे. एक म्हण आहे, तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही, वेळेला केळ, उपासाला सीताफळ. पुढचं सांगत नाही. ही गरज आहे हो. गरज वेगळी, आवड वेगळी. सामान्य फरक सांगायचा झाला तर गरज ही नेहमी व्यभिचारी असते.
आवड कधी व्यभिचारी नसते, आवड नेहमी अव्यभिचारी. गरजेला काही चालतं, आवडीला काही चालत नाही महाराज. उदाहरण सांगतो मी आपल्याला, उदाहरण म्हणून सांगतो. गरज कशी आणि आवड कशी थोडं सांगतो, गंमत म्हणून सांगतो. काय आहे, एखादा माणूस आहे, 2-4 दिवसापासून अन्नाचा कण पोटात नाही, भिक्षा मागत फिरतो गावामध्ये. गावातल्या लोकांनी त्याला सांगितलं, पा गावामध्ये तुला भिक्षा मिळायची नाही, मग जा गावाच्या बाहेर वारकरी दादा राहतात तेच देतील. खरडत खुरडत कसा तरी वारकऱ्याच्या घराजवळ आला, दार वाजवलं, वारकऱ्याने दार उघडलं. काय पाहिजे? भूक लागली हो, 4 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही, आता जर अन्न नाही मिळालं तर माझे प्राण राहणार नाही, काही करा, थोडंफार अन्न द्या. वारकऱ्यांनी सांगितलं, बाबा तुला अन्न मी नाही म्हणतच नाही, पण काय करू, ताजं अन्न सगळं संपून गेलंय, 2 दिवसापूर्वीची शिळी भाकरी आहे, चालेल का? तो म्हणतो का अशा अवस्थेत, नाही नाही आपण शिळं खात नसतो म्हणून. तो म्हणेल, अहो शिळं असलं तर शिळं वाढा, त्याला कालवण काही नसली तर पाण्याबरोबर पाण्यात भिजवून खातो, नुसता भात वाढा, वरण असेल नसेल विटलेलं असेल तरी विटलेलं वरण वाढा, भाकरी नसेल पोळी वाढा, पोळी नसेल पाणी सुटलेला भात वाढा, नाही काही नसेल तर कब्बर दूध द्या, नाही पेलाभर पाणी द्या, पण आत्ता माझ्या पोटामध्ये काहीतरी गेलं पाहिजे, नाही तर मी जगणार नाही. मला आपल्याला विचारायचंय, 4 दिवसापासून पोटामध्ये अन्न नसताना त्याला अन्न मिळणं ही त्याची गरज आहे, गरज. त्याच्यामुळे भाकरीच्या ऐवजी पोळी चालेल, पोळीच्या ऐवजी भात चालेल, भाताच्या ऐवजी विटलेली आमटी चालेल, पाणी सुटलेला भात चालेल, विटलेलं अन्न चालेल, कब्बर दूध चालेल, पेलाभर फुलपात्र भरून पाणी चालेल. याला नाही ते नाही ते नाही ते चालतं. म्हणून ज्याच्या पोटात अन्न नाही त्याला अन्न मिळणं ही त्याची गरज आहे, गरज, आवड नाही. पण आवड वेगळी असते, आवडीला व्यभिचार चालत नाही. याच्या ऐवजी ते नाही नाही हे म्हणजे हेच पाहिजे, ही आवड असते. याच्या ऐवजी दुसरं घ्या, नाही नाही हेच पाहिजे. एका वारकऱ्याला गुलाबजाम आवडायचे. गावामध्ये एका शेठजीच्या घरी एक मोठा कार्यक्रम झाला, गुलाबजाम केले. शेठजीला माहिती होतं वारकऱ्याला गुलाबजाम आवडतात, म्हणून त्यांनी वारकऱ्याकरता डबाभर गुलाबजाम सकाळीच काढून ठेवले, नंतर राहतील न राहतील. सकाळी गुलाबजाम काढून ठेवले डबा भरून छान. संध्याकाळ झाली, वारकरी दादा आले शेतावरून. या शेठजीच्याही घरचा कार्यक्रम संपला, वारकरी दादाचं जेवण झालं, शेतावरून आले, जेवण केलं, हात घेऊन घोंगडीवर बसलेच होते, तेवढ्यात शेठजी डबा घेऊन आले वारकऱ्यांच्या समोर. वारकरी दादा हे घ्या. वारकऱ्यांनी विचारलं काय? म्हणे गुलाबजाम आहे. वारकरी म्हणाला जा घेऊन. म्हणे का? हे बघा अजून हात ओलाय माझा, पुसला नाही अजून हात, आता मी दिवसभर शेतामध्ये राबलोय, भूक लागली होती, भरपूर जेवलोय, आता पोटामध्ये जागा नाही बाबा, काही जागा नाही. तो म्हणाला, असं काय करता वारकरी दादा, तुम्हाला आवडतात म्हणून मी सकाळपासून बाजूला काढून ठेवलेत, नाही कसं म्हणता? वारकरी म्हणाला, अरे बाबा खरंच पोटामध्ये जागा नाही, मी भरपूर जेवलोय, तू तोंडातून बोट घातलं तर बोटाला भाकरी लागेल एवढं भरलंय, आता अजून किती सांगू मी तुला, खरंच पोटामध्ये जागा नाही, जा येऊन पुन्हा कधीतरी पाव. तो म्हणला, वारकरी दादा नाही म्हणूच नका, नाही म्हणूच नका. तुमच्या करता म्हणून राखून ठेवलेले गुलाबजाम नातवंडांना हात लावू दिला नाही मी. संध्याकाळच्या वेळेला वारकऱ्याला पाहिजेत, दादाला पाहिजेत म्हणून बाजूला काढून ठेवले, तुम्ही नाही कसं म्हणता? नाही म्हणू नका. बरं एवढं काम करा, नुसतं झाकण उघडून नुसतं बघा तरी सुंदर ते ध्यान, बघा एकदा, नुसतं त्याच्याकडे बघा, किती सुंदर तळले, पाक कसा मुरलाय, रूप पाहता लोचनी, सुख झाले व साजडी. नाही म्हणू नका, मी तुमच्या पाया पडतो, माझी श्रद्धा आहे तुमच्यावर, माझा भाव आहे, असं नाही म्हणू नका. मला माहिती आहे तुमचं जेवण झालंय, पण भरल्या गाडीला काही सुपाचं ओझं असायचं का? एखादा गुलाबजाम नावाला माझ्याकडे, मी डबा घेऊनच जाणार, पण तुम्हाला आवडतात म्हणून मी दिवसभर सांभाळून ठेवलेत, माझ्यासाठी म्हणून नावाला एक गुलाबजाम खा. हा बघा डबा मी उघडून तुमच्या समोर ठेवतो. डबा उघडला, त्यांनी समोर ठेवला, उगी नावाला एक खा. वारकऱ्याने नावाला एक गुलाबजाम घेतला तर नावाला एकही ठेवला नाही, नावाला सुद्धा एक ठेवला नाही. आता मला आपल्याला विचारायचंय, 4 दिवसापासून अन्नाचा कण पोटात नसेल तर अन्न मिळणं ही त्याची गरज आहे, पण भरल्या पोटी डबाभर गुलाबजाम रिचवणं ही त्याची आवडच मानली पाहिजे. गुलाबजामच्या ऐवजी जिलबी दिली असती चाललं नसतं, पुरणपोळी दिली असते चाललं नसतं. गुलाबजाम एक गुलाबजाम, गुलाबजाम दाही गुलाबजाम, संपला पाडा. एवढंच आहे, एवढाच पाडा आहे, दुसरा पाडा नाही महाराज, याला आवड म्हणतात.
संग तुटी न हो ऐसे आवड, ऐसे आवडते देवा माझी ही आवड आहे, माझी आवड तुम्ही पूर्ण केली पाहिजे, कारण आता माझ्या मनात ती आवड बसलेली, ती आवड तुम्ही म्हणालात ना तुम्हाला काय पाहिजे, माझी आवड आहे, माझी आवड तुम्ही पूर्ण करा. संतांच्या आवडी दोन, एक परमात्मा दुसरे संत, संपलं. बाकी काही संतांना आवडत नाही. बाकीचं जे आवडतंय ते या दोन आवडीच्या अनुषंगाने, म्हणून आवड दोन प्रकारची, एक मुख्य आवड आणि एक अनुषंगिक आवड. एक मुख्य आवड, एक अनुषंगिक आवड. मुख्य आवड म्हणजे आवडीचा जो मुख्य विषय आहे त्याच बद्दल आवड असणं, ही मुख्य आवड. पण त्या आवडीच्या विषयाच्या संबंधानं अन्य आवडत जाणं याला अनुषंगिक आवड म्हणतात. अवघड जात असेल तर उदाहरण देतो. मला आपण प्रामाणिकपणानं सांगा, आपण आळंदीमध्ये आहोत, मला खरं बोला, प्रामाणिकपणानं मला सांगा, तुमचा मेहुणा तुम्हाला आवडतो काय हो? तुम्ही प्रामाणिक सांगायचं का, आपल्याला काही घेणं नाही देणं नाही, उगे सहज सांगा. मेहुणा म्हणजे कोण कळतं का? बायकोचा हा, एवढं माहिती आहे ना, ते बरं झालं. हा, आता मेहुणा आवडतो का नाही? म्हणा ना, काय बिघडलं त्याच्यामध्ये? इथं नाही म्हणालं, घरी जाऊन काही विपरीत परिणाम झाले तर कोण जबाबदार? म्हणा इथं आवडतो म्हणून, काय बिघडलं त्याच्यामध्ये? म्हणा काय काही लाजायचं कारण नाही, सगळ्यांनाच आवडतं. हिंदी भाषेत एक म्हण, जोरू का भाई एक तरफ सारी दुनिया एक तरफ, सारी दुनिया सारी खुदाई एक तरफ, जोरू का भाई एक तरफ. अरे सगळं जग एका बाजूला आणि बायकोचा भाऊ एका बाजूला. कुणाला आवडत नाही मेहुणा? सगळ्यांना आवडतो. मला त्याच्याबद्दल हा काही दोष नाही, हा काही गुन्हा नाही. असं का करतात? हा काही गुन्हा नाही मेहुणा आवडणं. हा मेहुणा आवडतो. माझा प्रश्न साधा आहे, का आवडतो? साधा प्रश्न आहे. मेहुणा आवडतो ना? आवडतो. का आवडतो सांगा ना. बायकोचा भाऊ म्हणून, म्हणजे बायको मुख्य आवड, मेहुणा अनुषंगिक आवड. विठ्ठला बाकी काही आवडत नाही असं नाही. आवडे पंढरी, भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक, आवडे पंढरी. पंढरी आवडते, पण का आवडते विचार करा. पंढरीत आवडण्यासारखं काय आहे मला सांगा? काय आवडण्यासारखं? गर्दी 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 गर्दी, नुसती पाय ठेवायला जागा नाही, पिशवी अडकवायला 200 रुपये मला. काय पंढरपूरमध्ये चांगले? अरे माणूस बसायला जागा नाही, एका खोलीमध्ये 15-15 लोक घालतात, आहे का नाही आपला अनुभव? बरं काय चांगलं तिथं? हवा स्वच्छ आहे का? पाणी चांगलं मिळतं का? काय मिळतं? देवाचं दर्शन सहज होतं? काय होतं? काहीच नाही. बरं पंढरपूरपेक्षा चांगली गावं नाहीत काय महाराष्ट्रात? नाहीत का? पुष्कळ. अरे मुंबई सारखं मोठं गाव आहे, आपण म्हणू ते मुंबईत आपल्याला मिळतं. बरं गर्दी, किती गर्दी येऊ द्या, मुंबई सामावूनच जाते. इथले नाही, बांगलादेश मधले आले तरी चालतात, कुठलेही चालतात आपल्याला. मुंबई कुणालाच नाही म्हणत नाही, शेवटी मुंबई येते. तिथं काय कमी आहे सांगा ना? वाटेल ती भौतिक सुख आपल्या समोर हात जोडून उभे आहेत मुंबईमध्ये. काय कमी आहे मुंबईमध्ये? पण तुकोबारायांच्या 4092 अभंगामध्ये एक तरी अभंग आहे का हो? आवडे मुंबई. एखादा तरी अभंग, एखादा तरी आवडे मुंबई नाही ना. आवडे पंढरी. किती गैरसोय होऊ द्या, आवडे पंढरी. का पंढरी? कारण त्यांची मुख्य आवड असणारा परमात्मा तिथं आहे म्हणून. विठ्ठला तुकोबारायांनी सांगितलं, देवा माझी आवड आहे, त्यामुळे माझी आवड आता तुम्ही पूर्ण केली पाहिजे. मला पुन्हा कृतार्थता पाहिजे म्हणून मी हे मागत नाही. आता तत्संबंधानं माझी आवड निर्माण झाली म्हणून मी तुम्हाला सांगतो, ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. माझी वासना आपण पूर्ण करा. हे तुकोबारायांनी सांगितल्यानंतर भगवान म्हणाले, ठीक आहे तुकोबाराय, तुम्ही माझ्याकडे मागत नव्हतात, मी तुम्हाला आग्रह केला, तुम्ही माझ्याकडे संत संगती मागितली, मी अल्प काळाची देतो म्हणालो, तुम्ही नित्यत्वानं मागितलीत, मी तुम्हाला नित्यत्वाची संगती का हवी म्हणून विचारलं तर तुम्ही आवड हे कारण सांगितलं, मान्य. आता मला एक माझा शेवटचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर द्या, कारण माझ्या हातातही एकच चरण राहील. एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचार, म्हणजे काय देवा? आता भगवान म्हणाले, तुकोबाराय मला सांगा, ज्या संतांच्या संगती करता गेले 1.5 तास तुमचं माझं भांडण चालू आहे, हमरा तुमरी चालू आहे, तुम्ही काय वाचलं, मी काय वाचलं, आपलं वाचन बाहेर काढलंय, आपण आपली प्रतिभा बाहेर काढली, जेवढ्या पद्धतीनं मला तुम्हाला अडवता येईल तेवढा अडवायचा मी प्रयत्न केला, माझ्या विचारावर कुरघोडी करून तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, एवढं भांडण गेले 1.5 तास संतांच्या संगती करता चाललंय ना.
चाललंय देवा, मान्य आहे. मग मला एक सांगा तुकोबाराय, ज्या संतांच्या संगती करता तुम्ही प्रत्यक्ष देवाबरोबर भांडायला तयार झालात, ज्या संतांच्या संगती करता तुम्ही देवाचं सुद्धा वाचन बाहेर काढलं, ज्या संगती करता तुम्ही वाटेल ते करायला तयार झालात, वासना पुरवावी इथपर्यंत तुमची मजल गेली, मला सांगा तुकोबाराय, त्या संतांची संगती तुम्हाला हवी असेल तर द्यायला माझी ना नाही. पण मला एक सांगा, या संतांच्या संगती करता तुम्ही प्रत्यक्ष देवाबरोबर भांडता, ते संत म्हणजे नेमके कोण आहेत याची तुम्हाला जाणीव तरी आहे का? कुणाला तुम्ही संत म्हणता? मला संतांची व्याख्या सांगा, मी तुम्हाला संत संगती देतो. भगवंताला वाटलं तुकोबाराय म्हणतील पटका बांधणारा संत, मग तर काय किती जणांची संगती देता येईल? धोतर नेसणारा संत किती जणांची संगती देता येईल? दाढी वाढवणारा संत किती जणांची? जटा वाढवणारा संत किती जणांची? पण तुकोबाराय म्हणाले, देवा तुम्हाला काय वाटतं मला संत कळले नाही? अरे भक्ता ऐसे जाणा जे देही उदास, अशी यथार्थ लक्षणं करून बसलोय मी, अंतरंग बहिरंग लक्षणं बोलून बसलोय. एवढंच नाही, मला ज्ञानेश्वरी गीता पाठ आहे. संत कसे असतात, काय असतात मला स्थितप्रज्ञ माहिती आहे, गुणातीत माहिती आहे, ज्ञानी माहिती आहे, भक्त माहिती आहे. योमत भक्त समे प्रिया, भगवान तुम्ही कुणाला म्हणालात याचं ज्ञान आहे मला. मला संत कळाले नाहीत असं वाटतं. भगवान म्हणाले भांडू नका, तुम्हाला संत संगती पाहिजे, माझी द्यायची तयारी आहे. मला फक्त तुम्ही कुणाला संत म्हणता त्याचं लक्षण सांगा, मी तुम्हाला संत संगती द्यायला तयार आहे. तुकोबाराय म्हणाले, देवा माझ्याकडून केलं गेलेलं संतांचं लक्षण पाहिजे का? हो म्हणे, सांगा कुणाला संत म्हणता? तुकोबाराय म्हणाले, देवा मी त्यांना संत म्हणतो ज्यांच्या चित्तामध्ये देव वसतो. अभंगाची संतांच्या संगती करता भांडता, संत कोण हे तरी माहिती आहे का? तुकोबाराय म्हणाले, देवा माझं लक्षण सांगतो, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. त्याची संगती घडावी कुणाची? ज्यांच्या चित्तामध्ये देव वसतो त्यांची संगती घडावी. हे ऐकल्यानंतर भगवान म्हणाले, तुकोबाराय भांडण मी जिंकलं. अहो ज्यांच्या चित्तामध्ये देव वसतो त्यांची संगती पाहिजे असेल तर जगतामध्ये सगळ्यांच्या चित्तात देव आहे. अहो देव काय फक्त ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या आणि तुमच्या माझ्या चित्तात काही भूत आहे का? सर्वस्यच्या हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनंच. भगवान पुन्हा सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी
बुद्धिस्फुरे अहर्निशि ते वस्तुगामी ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया सर्वभूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिद्वृत्तीच्या सहस्त्रकरी उदयला असे जो एको देवः सर्वभूतेषु गुढः सर्वव्यापी सर्वांतरात्मा लोकाध्यक्षः सर्वभूताधिवासः साक्षी चेता निर्गुण केवलश्च आहे का नाही. परमात्मा सर्वभूतादि अरे सर्वांच्याच हृदयात भगवान स्वतः बोलतात ऐसी जडा जड व्याप्ती रूपकरिता कैवल्यपती. अरे सगळ्यांच्याच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जाता जाता कुंच्याला झाडूला पाय लागला तर नमस्कार करायची पद्धत आहे. कशामुळं? त्याच्यामध्ये देव राहतो म्हणूनच ना. जात्याला पाय लागला तर नमस्कार, उखळाला पाय लागला तर नमस्कार. फक्त बापाला आणि आईला पाय मारायची संधी आहे. काय करता याला? आपण जाता जाता कोणत्याही व्यक्तीला पाय लागला आपण लगेच पाया पडतो. पाय कशालाही लागू द्या, लगेच आपण पाया पडतो. आई बाप तर आपलं दैवतच आहे, प्रश्नच नाही. पाय लागला पाया पडावंच लागतं. मग का म्हणून आपण पाया पडतो? त्यांच्या आत परमात्मा राहतो ही भावना आहे का नाही? मग सर्वांच्याच हृदयात परमात्मा आहे. झालं ना? हेच लक्षण आहे ना. सर्व देव वसे चित्ती त्याची घडावी एवढे त्यांचीच संगती पाहिजे ना. चला मग तर काही प्रश्न नाही. मी वारीत आलेल्या कोणत्याही माणसाची, न आलेल्या माणसाची, दगडाची, कोणत्याही भूतमात्राची संगती तुम्हाला देतो आणि निघा. तुकोबाराय म्हणाले देवा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती असं मी लक्षण सांगतो. तुम्हाला काय वाटतं? मी काही ब्रह्मदेवानी बुद्धी वाटली तेव्हा चाळणी घेऊन गेलो होतो. मला काहीच कळत नाही असं वाटतं. भगवान म्हणाले मग सांगा ना देव वसे चित्ती म्हणजे कोणते संत? तुकोबाराय म्हणाले देवा देव वसे चित्ती म्हणजे काय याचा अर्थ कळायला वेळ लागतो तुम्हाला सुद्धा. आपली बुद्धी जागृत पाहिजे, आपलं मन जाग पाहिजे, आपलं लक्ष पाहिजे. याच्याकरता थोडं भजन केलं पाहिजे देव. मग भजन झाल्यावर तुम्हाला सांगतो देव वसे काय असतं. चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वाजी वासना. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये परमात्म्याच्या चरणाजवळ मागणं मागतात. त्या मागणीची संगती लावण्याकरता म्हणून आपण एका कल्पित संवादातून थोडेसे पुढे गेलो. पुढे जात जात खालून आपल्याला अभंगामध्ये प्रवेश मिळाला. वरच्या चरणापर्यंत आपण पोहोचलो. तुकोबारायांना देवाने विचारलं तुकोबाराय संतांची व्याख्या तुम्ही काय करता? म्हणे देव वसे चित्ती. अहो सगळ्यांच्या चित्तात देव वसतो ना. तुकोबाराय म्हणाले देवा हे मान्य आहे पण माझं थोडं म्हणणं ऐका. म्हणे काय ऐकायचं? तुकोबाराय म्हणाले देवा सगळ्यांच्याच चित्तात देव वसतो ही गोष्ट जरी खरी असली तरी वसलेला देव सगळ्यांना कळतोच असं नाही ना. माझ्या अंतःकरणामध्ये परमात्माच वसलेला आहे असं म्हणून त्या परमात्म्यावर प्रेम करतात ना त्यांना संत म्हणायचे. देव वसे म्हणजे फक्त वसे नाही, ते वसलेलं ज्यांना कळतं आणि त्या परमात्म्यावर ते प्रेम करतात. अखंड जया तुझी
जया तुझी प्रीती मज दे तयांची संगती, मला त्यांची संगती पाहिजे. भगवान म्हणाले तरी काय झालं तुकोबाराय, सर्वांच्याच हृदयात परमात्मा राहतो ना. तुकोबाराय म्हणाले देवा तुम्हाला कळलं नाही, मग कळेल असं सांगा. सांगतो. तुकोबारायांना देवाने विचारलं होतं की तुकोबाराय तुम्ही तरी तुमचा गाथा वाचलाय का म्हणून. ते तुकोबारायांच्या लक्षात होतं. तुकोबारायांनी बरोबर त्याचं उत्तर काढलं आणि तुकोबारायांनी देवाला विचारलं देवा कधी गीता वाचली का? गीता कधी वाचली? भगवान म्हणाले अहो मी सांगितली, वाचायचा काय संबंध आहे, मी सांगितली, मग सांगून 5000 वर्ष उलटून गेली, किती लक्षात राहिली, म्हणे काय पाहिजे सांग. तुकोबाराय म्हणाले देवा मी या लक्षणाचा विचार करताना तुम्हाला असं सांगतो की तुम्ही सबंध गीतेमध्ये अर्जुनाकडे पुन्हा 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 एका गोष्टीची मागणी केली. कोणती गोष्ट तुम्हाला आठवते का? म्हणे आठवते. काय मागितलं? म्हणे मन मागितलं. मय्येव मनाधस्व मयि बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. मन मला दे. मय्यर्पित मनोबुद्धी योमद्भक्त समे प्रियः. असंच मी भक्ताचं लक्षण सांगितलं. इथंच नाही, मनमना भव मद्भक्तो भव मद्याजी भव माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैव मात्मानं मत्परायणः मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. असं दोन दोनदा मन दे मन तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. हे वारंवार अर्जुनाकडे मागितलं ना. मला एक सांगा देवा, संपूर्ण गीतेमध्ये तुम्ही अर्जुनाकडे पुन्हा मन मला दे मन मला दे मन मला दे असं मागितलं. सबंध गीतेमध्ये एवढं सगळं म्हणण्यापेक्षा एकदा तरी अर्जुनाला म्हणायचं मी मनात येतो मी मनात येतो मी मनात येतो. काय बिघडलं असतं? काय बिघडलं असतं सांगा. देव वसे चित्ती याचं लक्षण पाहिजे ना तुम्हाला. मी सांगतो ना, अर्जुनाला एकदा तरी म्हणालात का अहो सगळ्यांच्या चित्तात देव आहे. 3 गुणिले 4 काय 4 गुणिले 3 काय? उत्तर एकच म्हणता ना तुम्ही. तसं होत नाही देवा, तसं होत नाही. अहो मन तुम्हाला देणारा भक्त आणि तुम्ही ज्याच्या मनात जाता तो भक्त, याच्यामध्ये काहीतरी अंतर असेल का नाही? काहीतरी. एकदा म्हणायचं अर्जुना मी मनात येतो, काय बिघडलं असतं? मन तुम्हाला देणं काय तुम्ही मनात जाणं काय, काय फरक पडतो? नाही नाही, असं होत नाही. का होत नाही? बरं, ज्या अर्जुनाकडे तुम्ही हे मन मागितलं तो अर्जुन सिद्ध आहे का साधक आहे? साधकच आहे ना. मन मध्ये ज्या अर्थी तुम्ही म्हणता त्या अर्थी तो साधकच आहे ना. मग साधक असणाऱ्या अर्जुनाचं लक्षण आणि तुम्ही ज्याच्या चित्तात राहतात त्याचं लक्षण एक होईल का देवा? एक होणार नाही. अहो आपल्याला मन देवा, मन ज्याला देवाला द्यावं लागतं तो साधक आहे, तो जीव आहे. पण देव ज्याच्या चित्तात येऊन राहतो तो संत आहे. लक्षात घ्या. मी सोपं बोलतो. मला सांगा, परमात्म्याने आपलं लक्षण करताना सांगितलं ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना मनःष्ठाणी इंद्रियाणी प्रकृतिस्थानी परिषती. जीव हा माझा अंश आहे हे भगवान बोलले की नाही? अंश आहे. मला थोडं सोपं बोलतो. समुद्र आहे, समुद्र. त्या समुद्रातलं तांब्याभर पाणी वेगळं काढ. तांब्याभर पाणी. समुद्रातल्या पाण्यात आणि तांब्यातल्या पाण्यात काय फरक आहे? काय फरक काय? समुद्रातलं पाण्यामध्ये जेवढे क्षार आहेत तांब्यातल्या पाण्यात तेवढेच राहणार की नाही? समुद्रातलं पाणी जेवढं खारट तांब्यातलं पाणी तेवढंच खारट राहणार की नाही? मग समुद्रातल्या पाण्यात आणि तांब्यातल्या पाण्यात फरक कुठे आहे? समुद्रातलं पाणी व्यापक स्वरूपात आहे, तांब्यातलं पाणी संकुचित आहे, परिच्छिन्न आहे. बरोबर, एवढाच फरक. आता मला सांगा, समुद्रातलं पाणी आणि तांब्यातलं पाणी एकच आहे. मग समुद्रातलं पाणी आणि तांब्यातलं पाणी एक करायचं असेल तर समुद्र तांब्यात आणावा का तांब्यातलं पाणी समुद्रात टाकावं? काय करतो? अरे एकच आहे ना, काय फरक पडतो? इथलं पाणी इथं आलं काय, इथलं पाणी तिथे गेलं काय? अर्थ एकच आहे की नाही? मग समुद्र तांब्यात आणता का तांब्यातलं पाणी समुद्रात टाकता? तांब्यातलं पाणी समुद्रामध्ये टाकणं याला म्हणा जीवदशा आणि समुद्र तांब्यात येणं याला म्हणा संतांची अवस्था. विठ्ठल विठ्ठल. लक्षण करताना की ज्याने तुम्हाला चित्त दिलंय त्यांची संगती मला दे. मी असं नाही, मी असं म्हटलं तुम्ही ज्याच्या चित्तात बसता त्याची संगती मला दे. देव वसे चित्ती, ज्यांनी देवाला चित्त दिलंय त्यांची संगती दे असं माझं विधानच नाही देवा. तुम्ही माझं म्हणणं नीट ऐका, नीट ऐक असं तुकोबाराय म्हणाले देवा. तुम्ही माझं म्हणणं नीट ऐकून घ्या की देव ज्याच्या चित्तात बसतो म्हणून संतांचं लक्षण करताना ज्ञानोबारायांनी लक्षण केलं
तयाचे चित्त गवसणी व्यापका मज, मज व्यापका तयाचे चित्त गवसणी. बस बैसला गोविंद जडोनिया चित्ती, आदितेची अंती अवसानी. तुकोबारांची भाषा. ज्यांच्या चित्तामध्ये गोविंद जडून बसला त्याला म्हणा संत. तर अजून पुढे ऐका देवा, बाकीच्या मध्ये संतांमध्ये फरक आहे. 12व्या अध्यायामध्ये आपण केलेलं लक्षण आहे. अर्जुना गातो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभा मी कांता इसा पडिये. इथं तुम्ही भक्ताचं स्वतंत्र लक्षण केलंय. मला त्यांच्या संगतीची अपेक्षा आहे. अहो, प्रत्येक योगी भक्त नाही, पण प्रत्येक भक्त 100% योगी. प्रत्येक मुक्त हा भक्त होऊ शकत नाही, पण प्रत्येक भक्त हा 100% मुक्त आहे. मला त्या भक्ताची संगती पाहिजे जो सर्वश्रेष्ठ आहे, जो तुम्हाला सुद्धा आपल्या कवेत घेतो, जो तुम्हाला सुद्धा आपल्या हृदयामध्ये बांधून ठेवतो. हृदय बंदीखाना केला. आता विठ्ठल कोंडीला अशी भूमिका ज्यांनी मांडावी त्यांच्या संगतीची मी अपेक्षा करतो. मी सामान्य माणसाच्या संगतीची अपेक्षा करत नाही की ज्याला चित्त तुम्हाला द्यावं लागतं, त्याला चित्त त्यांच्या संगतीची अपेक्षा करत नाही. मी भक्ताची अपेक्षा करतो. बाकी वेगळे असतील. मुक्ताची सुद्धा मुक्तही वेगळा. मी मागे एकदा सांगितलं, भक्त आणि मुक्त याच्यात थोडं अंतर आहे. एका वाक्यात मागे मी बोललो होतो, आपल्या स्मरणात आहे का नाही मला माहिती नाही, परंतु पुन्हा एकदा सांगतो. जागेवर बसून ज्ञान झालं की त्याला मुक्त म्हणतात, आणि ज्ञान झाल्यावर जो जागेवर बसत नाही त्याला संत म्हणतात. असा फरक आहे. जागेवर बसला, ज्ञान झालं, मुक्त झाला, संपलं. पण मोक्ष झाला, प्राप्त झाला, ज्ञान झालं, मग जागेवर बसत नाही. सेवितो हा रस वाटितो आणि का बिहारे होऊ नका रानभरी. अशा भक्ताची संगती मला अपेक्षित आहे. ती संगती तुम्ही मला द्या. अशी प्रार्थना केल्यानंतर भगवंताजवळ दुसरा कोणता मार्ग राहिला नाही. भगवंताला तुकोबारायांना ती संगती द्यावी लागली आणि त्या संगतीतून तुकोबारायांना आपली आवड पूर्ण करून घेता आली. म्हणून एकतर भगवंताकडे काही मागूच नाही, आणि जर यदा कदाचित मागायचाच प्रसंग आला तर ज्ञानोबाराय तुकोबारायांची संगती आपण मागावी. पण मी आपल्याला त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, आपल्याला परमात्मा ज्ञानोबाराय तुकोबारायांची संगती देणार नाही. कारण एवढ्या गप्पा मारायला आपल्याला देवाजवळ कोणी उभंच राहू देत नाही. आलं पाय डोकं तिथं ठेवलं न ठेवलं पुढच्या भिंतीवर असे आपटतात, नशीब भिंतीला भोग पडत नाही. लगेच तिथून हाकडून देतात. कोण एवढ्या वेळ देवाशी आपल्याला बोलू देणार आहे? ज्ञानोबाराय तुकोबारायांची संगती मिळवायला आपला तरी कुठं अधिकार आहे? एवढा अधिकार नाही. मग काय आहे? मग काही करू नका. ज्ञानोबाराय तुकोबारायांची संगती होत नाही ना, मग एक काम करा, ज्ञानेश्वरीन गाथ्याची तरी संगती होते का? बस आहे आपल्याला तेवढं तरी जीवनाची धन्यता आहे. तीच आहे ज्ञानोबारायांना भेटल्यानंतर जीवन जे धन्य होणार आहे, तीच धन्यता ज्ञानेश्वरीच्या चिंतनाने, तुकोबारायांच्या दर्शनाने जीवनाला जी धन्यता प्राप्त होणार, तीच धन्यता तुकोबारायांच्या गाथ्याच्या चिंतनाने आपल्याला जर होणार असेल तर देवाकडे आपण संत संगती मागण्यापेक्षा संत वाङ्मयाची संगती मागावी, जेणेकरून आपलं जीवन आपल्याला कृतार्थ करून घेता येईल. म्हणून इथून जातानाही ज्ञानोबारायांना तेच मागावं की तुमच्या वाङ्मयाची संगती द्या, तुकोबारायांच्या वाङ्मयाची संगती द्या. नामदेवराय नाथ महाराज वैपुल्य, वाङ्मय वैपुल्य आपल्या संप्रदाया एवढं जगाच्या पाठीवर कोणत्याही संप्रदायाकडे आपण ढुंकून बघत नाही. आपला वेडेपणा आहे. 45,000 ओव्यांचं रामायण नाथ महाराजांचं कोण वाचतो? पण आपण वाचायला सुरुवात करा, तुम्ही खाली ठेवणार नाही हा माझा शब्द. इतकं सुंदर रामायण नाथ महाराजांनी आपल्याला दिलं. इतकं सुंदर रामायण आहे. काय सांगू मी आपल्याला. म्हणून त्या वाङ्मयाची का असेना पण संगती आपल्याला करता येईल. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून प्रार्थना करतो. ज्ञानेश्वरी गाथा वाचा. याच्याशिवाय आपल्याला तारणारं या जगतामध्ये दुसरं कोणी नाही, हे लक्षात ठेवा. कोणी आपल्याला तारायला येणार नाही. आपल्या अंतिम काळी आपल्याला तारतील तर हेच 2 ग्रंथ तारतील, हेच वाङ्मय आपल्याला तारेल. नाहीतर आपण पुन्हा या संसारामध्ये पुन्हा खितपत पडू. ही काळ्या दगडावरची रेष आहे, लक्षात घ्या. त्याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. एक 10-15 ओव्या ज्ञानोबारायांच्या, एक 10-5 अभंग तुकोबारायांचे, फार वेळ लागत नाही. एक 10 मिनिटं द्या फक्त संत वाङ्मयाच्या उपासने करता. सर्वांच्या चरणावर मस्तक टेकवून पुन्हा 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 प्रार्थना करतो, लवकरात लवकर संत वाङ्मयाकडे वळा. संत वाङ्मयाचं चिंतन आपल्या घरामध्ये सुरू करा. हळूहळू ते कळत नाही ही गोष्ट खरीच. लोक आम्हाला म्हणतात महाराज ज्ञानेश्वरी कळत नाही. आम्हाला कुठं कळाली म्हणून, आम्हाला तरी कुठं कळाली म्हणून आम्ही सांगावी. पण मला एक कळतं की ज्ञानेश्वरी ही आपली आई आहे. ती कळो न कळो आपण तिचं बोट धरून गेलं पाहिजे. ती आपल्याला चुकीच्या दिशेनं नेणार नाही, कारण ती आपली आई आहे. आपल्याला बोध दिल्याशिवाय ती गप्प बसणार नाही, कारण ती आपली आई आहे. हे लक्षात घ्या.
त्या मातेवर, त्या मातृत्वावर विश्वास ठेवून आपण ज्ञानेश्वरी गाथ्याची कास धरावी अशी सर्वांच्या चरणी नम्र प्रार्थना करतो. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करतो. थांबतो. ज्ञानेश्वर